नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आपला मित्र आशिष क्षीरसागर आपल्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. जिशो स्क्रीन रीडर म्हणजेच कॉमेंट्री स्क्रीन रीडर या आपल्या सिरीजमध्ये आज मी आपल्यासाठी 8वा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रमैत्रिणींनो, सुरुवातीलाच मी रिक्वेस्ट करतो, आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, कारण कन्सेप्ट क्लिअर होणं हेही महत्त्वाचं आहे. फक्त व्हिडिओची साईज किंवा व्हिडिओ लहान असणं हे महत्त्वाचं नाही आहे, तर कन्सेप्ट क्लिअर होणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कृपया जरी व्हिडिओ मोठा झाला थोडासा तरी आपण लक्ष देऊन तो बघाल अशी आशा करतो, कारण ह्या स्क्रीन रीडरमध्ये कन्सेप्ट क्लिअर झाली तरच आपण हे स्क्रीन रीडर व्यवस्थित वापरू शकतो. तर असो, आजचा हा 8वा व्हिडिओ आहे. फंक्शन मेनू या मेनूविषयी आपण माहिती बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. फंक्शन मेनूचं बाय डिफॉल्ट जेस्चर आहे स्वाईप अप राईट. तर आता मी फंक्शन मेनूमध्ये जातो आहे. आपण कोणकोणते ऑप्शन इथे आहेत ते बघूया. स्वाईप अप राईट करतो मी, आणि हे तुम्हाला माहिती आहेच की फंक्शन मेनू आपण कोणत्याही जेस्चरवर सेट करू शकतो आपल्या सोयीनुसार. स्वाईप अप राईट केलेला आहे मी, फंक्शन मेनू ओपन केलेला आहे. इथे बघूया आपण प्रथमतः कोणकोणते ऑप्शन आहेत. क्लिअर, सिलेक्ट, कॉपी, अपेंड, पेस्ट, क्लिपबोर्ड हिस्ट्री, फेवरेट्स, ग्रॅन्युअल एडिटिंग मोड, लिस्ट कॉपिंग. हे 9 ऑप्शन आहेत इथे. तर आता ह्याची आपण सविस्तर माहिती घेऊया. यातल्या जे ऑप्शन आहेत त्याची आता आपण सविस्तर माहिती घेऊया. त्यासाठी मला व्हॉट्सअपवरती जावं लागेल. तर recent apps 2 1 advanced 1 WhatsApp chat money back 4 3 communities 5 money back you button 4+90 message text box. तर आता आपण पहिल्यांदा मेसेज टेक्स्ट बॉक्स फंक्शन मेनू मध्ये जाऊया. स्वाईप अप राईट. functions net 1 क्लिअर. तर एखादं टेक्स्ट जर आपल्याला मिळालेलं असेल आणि आपल्याला ते नको असेल तर आपण ते क्लिअर करू शकतो. तर कसं क्लिअर करायचं ते बघूया पहिल्यांदा आपण. पुढे नेक्स्ट लँग्वेज 5 पेस्ट message text emote message text box editing emote message text box editing. सॉरी, आधी एक सेंटेन्स आपल्याला apps 10:00 am read emoji message emote apps 10:00 am read 1 2 3 4 pen 3 New notification from system UI copy to clip. अलीकडे कॉपी किंवा कॅप्चर केले. आता 1 clear 2 3 4 append 5 message emoji apps 10:00 am read text box. आता हे हा एक वर्ड आहे ॲप्स. emoji apps 10:00 am read text box editing. तर आता ॲप्स जो वर्ड आहे तो आपल्याला क्लिअर करायचा आहे. तर काय करायचं, याच्यावरती फोकस करायचा. emoji apps 10:00 am read text box editing. इथे टायमिंग पण आलेला आहे. हा मेसेज मी पेस्ट केलेला आहे ना, त्यामुळे टायमिंग देखील आलेला आहे. तर आता मी याच्यावरती फोकस करून फंक्शन मेनू काढतो. functions 1 क्लिअर. तर क्लिअरवरती क्लिक केलं की हा जो वर्ड आहे ॲप्स तो डिलीट होऊन जाईल. apps 10 cleared attach message text box बघा, आहे का इथे नाही आहे. तर हा वर्ड क्लिअर झालेला आहे. तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल. तर एखादा सेंटेन्सेस किंवा वर्ड आपल्याला जर क्लिअर करायचा असेल, आपण टाईप केलेला आहे आणि तो आपल्याला क्लिअर करायचा असेल,
सेंड करण्यापूर्वी, तर आपण याचा उपयोग करू शकतो. फंक्शन मेनू काढायचा, त्याच्यावरती फोकस करून आणि क्लिअरला क्लिक करायचं, तो क्लिअर होऊन जाईल. Emoji, Gibson, message text box. 1, 2, 3, 4 append. 5 message, emoji, apps 10:00 a.m. read text आता box. Editing. पुढचा ऑप्शन बघूया आपण. Function 1 clear. 2 select. सिलेक्ट या ऑप्शनचा उपयोग आत्ता आपल्याला लक्षात नाही येणार, कारण हा जो ऑप्शन आहे हा एडिटिंगसाठी उपयोगी पडणार आहे. त्यामुळे याची आत्ता मी माहिती देत नाही आहे आपल्याला. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की हा ऑप्शन एडिटिंगसाठी महत्त्वाचा आहे. तर 3 copy. कॉपीचं तर मी तुम्हाला आता सांगितलेलं आहेच, तरी सांगतो तोंडी. जेव्हा आपण एखादा वर्ड आपल्याला कॉपी करायचा असेल तर त्या वर्डवरती फोकस करायचं आणि त्याला फंक्शन मेनू काढून कॉपी करायचं. मगाशी मी एक सेंटेन्स कॉपी केलं होतं, जसं ॲप्स हा वर्ड मी पहिल्यांदा कॉपीच केला होता आणि मग पेस्ट केला होता. 3 copy. तरी तुम्हाला दाखवतो मी. New notification from system UI copy to clipboard. Editing. बघा, कॉपी टू क्लिपबोर्ड हा तुम्हाला ऐकू आला असेल, नोटिफिकेशन आलेलं. तर हा वर्ड कॉपी झालेला आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा जीशोमधून आपण एखादी गोष्ट कॉपी करतो तर कॉपी व्हॉट्सअपचं पण एक फीचर आहे. जसं आपण एखाद्या वर्डवरती सिलेक्ट करतो, म्हणजे लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून मग तो कॉपी करतो वर्ड, तर तसा जर आपण वर्ड कॉपी केला तर जीशोच्या क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये तो जाणार नाही. परंतु जीशोचं जे फीचर आहे, म्हणजे त्या वर्डवरती फोकस करून फंक्शन मेनू काढायचा आणि मग तो कॉपी करायचा, अशा पद्धतीने जर कॉपी केलं तरच जीशोच्या क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये तो वर्ड म्हणजे क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये तो वर्ड जाईल. अन्यथा जर तुम्ही मेसेजवरती लॉंग प्रेस करून कॉपी केलं तर तो वर्ड क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये जाणार नाही. ही कन्सेप्ट महत्त्वाची आहे, ही लक्षात घ्या. Attach but apps 10:00 a.m. read text पुढचा ऑप्शन box. बघूया आपण. Editing. Function 1 clear. तर हा इथे वर्ड कॉपी झालेला आहे. अटॅच 2 select. 3 copy. सॉरी ॲप्स 4 append. अपेंड. आता अपेंड म्हणजे पण कॉपीच आहे, परंतु यामध्ये फरक लक्षात घ्या. तर अपेंड आणि कॉपी यामध्ये फरक असा आहे, समजा आपल्याला एखाद्या ॲप्लिकेशनची सेटिंग पाठवायची आहे तर आपल्याला 4-5 ऑप्शन एकदम पाठवावे लागतात. म्हणजे 4-5 ऑप्शन एकसाथ आले पाहिजे. तर अशावेळी अपेंडचा उपयोग होतो. अशावेळी काय करायचं, पहिला ऑप्शन आपण कॉपी करायचा आणि बाकीचे ऑप्शन अपेंड करायचे. तर आता मी तुम्हाला एक उदाहरण देऊन दाखवतो. 5 paste. 6, 7, 8, 9, 10 open input cancel button. S. एक मिनिट. S deleted. Back button. Apps 10:00 emote apps 10 attach button send WhatsApp. तर आता मी तुम्हाला कॉपी आणि अपेंड मधला फरक सांगतो. I am a teacher 9 in high school 9:27 a.m. read. तर आता हे 2 सेंटेन्सेस आहेत. I am a teacher 9:26 a.m. read. आय एम अ टीचर In high school 9:27 a.m. इन हायस्कूल, हे 2 सेंटेन्सेस आहेत. तर आता हे 2 सेंटेन्स मी कॉपी करतो. बघा, तुम्हाला अपेंड कॉपी मधला फरक मी सांगतो आहे. I am a teacher 9:20 in high school 9. I am a teacher. Functions 1, 2, 3 copy. I New am a teacher notification from system 9:26 UI a.m. copy to read. clipboard. पहिला वर्ड कॉपी झाला, आय एम अ टीचर. In high school 9:27 a.m. Function 1, 2, 3 copy. 4 append. 3 copy. New In high school notification from system 9:27 UI a.m. copy to read. clipboard. आणि इन हायस्कूल हा पण कॉपी झालेला आहे. आय एम अ टीचर एक वर्ड आणि इन हायस्कूल हा दुसरा वर्ड, दोन्ही वर्ड मी कॉपी केले. आता काय होतं बघा एडिट बॉक्समध्ये पेस्ट करताना. Apps 10
Message text. अलीकडे Attach message text box. Edit. पेस्ट करतो. Function 1, 2, 3, 4, 5 paste. Message attached button. High school 9:27 a.m. Read text box. Editing. बघा इन हायस्कूल एकच वर्ड आलेला आहे. म्हणजे जर दोन वर्ड आपण कॉपी केले तर दुसरा जो वर्ड आपण कॉपी केलेला असतो तोच एडिट बॉक्समध्ये पेस्ट होतो. आता हे दोन्ही वर्ड मी अपेंड करून दाखवेन तुम्हाला. पहिले हा वर्ड क्लिअर करतो मी पहिल्यांदा. Emoji in high school 9. Fun 1, 2, 3 copy. 2 select 1 clear. In high school cleared. Attach message text box. Editing. Back button. Apps 10:008. Emoji message. Today I am a teacher 9 in high school 9. I am a teacher 9:26 a.m. Read. तर आय एम अ टीचर. आता हा वर्ड मी पहिल्यांदा कॉपी करतो. आय एम अ टीचर. Fun 1, 2, 3 copy. I new am a teacher notification from system 9:26 UI a.m. copy to Read. clipboard. In high school 9:27 a.m. Read. आता जो इन हायस्कूल जो वर्ड आहे तो मी अपेंड करतो. कॉपी करत नाही, अपेंड करतो. Function 1, 2, 3 copy. 4 append. New In high school notification from system 9:27 UI a.m. copy to Read. clipboard. हां, आता हे दोन वर्ड बघा. पहिला वर्ड मी कॉपी केला आणि दुसरा वर्ड अपेंड केला. आता बघा I leave in apps 10 emoji message text box. अलीकडे कॉपी किंवा Functions menu. आता हे दोन्ही वर्ड मी Function इथे पेस्ट 1, करतो. 2, 3, 4 append. 5 paste. Message text box. Emoji. I am a teacher 9:26 a.m. Read in high school 9:27 a.m. Read text box. Editing. बघा लक्षात आलं असेल तुमच्या. आय एम अ टीचर आणि इन हायस्कूल हे दोन्ही वर्ड आलेले आहेत. मध्ये टायमिंग पण आलेलं आहे, ते असू द्या, तुम्ही समजून घ्या. ज्यावेळी ते वर्ड कॉपी केले ते टायमिंग आलेलं आहे. तर इथे दोन्ही वर्ड आलेले आहेत. तर आता तुम्हाला अपेंड आणि कॉपी यातला फरक समजला असेल. अपेंड जेव्हा आपल्याला 4-5 ऑप्शन पाठवायचे असतात तेव्हा पहिला वर्ड कॉपी करायचा आणि दुसरे बाकीचे जे ऑप्शन आहेत ते अपेंड करायचे. तर असा साधा फरक आहे याच्यामध्ये. Attach. I am a teacher 9:26 a.m. Read in high school 9:20. Fun 1 clear. I am a teacher cleared. तर आता बघूया आपण. Attach message text box. 20. Attach button. सॉरी. Camera. Attach message text box. Functions. Fun 1, 2, 3, 4 append. अपेंड आता पाहिलं आपण. 5 paste. आता पेस्ट म्हणजे कॉपी केलेला मेसेज इथे पेस्ट करायचा. हे सांगण्याची गरज नाही. तसे मी तुम्हाला 2-3 वेळा पेस्ट करून दाखवलेलं आहेच, म्हणजे सांगण्याच्या आहे याच्यामध्ये. त्यामुळे पेस्ट दाखवण्याची काही गरज नाही आहे असं मला वाटतं. पण एवढं लक्षात घ्या मित्रांनो, अपेंड, कॉपी वगैरे हे जे ऑप्शन आहेत हे फंक्शन मेनूद्वारेच आपल्याला कॉपी करावे लागतील, तेव्हाच ते क्लिपबोर्डमध्ये येतील, नाहीतर येणार नाहीत. हां, आपण त्याच्यावरती म्हणजे जेस्चरवर ठेवू शकता ते ऑप्शन अपेंड, कॉपी. फंक्शन मेनूमधले जे ऑप्शन आहेत प्रत्येक ऑप्शन आपण जेस्चरवरती सेट करू शकतो. 6 clipboard history. क्लिपबोर्ड हिस्ट्री, जे वर्ड्स आपण कॉपी केलेले असतात, वर्ड, सेंटेन्सेस किंवा लाईन जे काय असेल व्हॉटेवर, ते क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये आपल्याला दिसतात. तर असं आहे. क्लिपबोर्ड हिस्ट्रीचा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. फक्त सध्या तुम्हाला दाखवतो मी. Message text clipboard history. Clipboard enter keyword. तर बघा इथे एंटर कीवर्ड ऑप्शन आहे. आपण वर्ड सर्च पण करू शकतो. इथे जो वर्ड पाहिजे आपल्याला तो सर्च करू शकतो आपण इथे, कारण खूप वर्ड्स असतात. बघा जीशोचा जो क्लिपबोर्ड आहे याच्यामध्ये आपण 1000 सेंटेन्सेस किंवा लाईन्स किंवा वर्ड्स जे काय असेल ते 1000पर्यंत इथे ठेवू शकतो. 1. I am a teacher 9:26 a.m. Read in high school 9:20. 2. In high school 9:27 a.m. तर बघा
हे दोन्ही वर्ड 1 I am 2 in high school 9:27 a.m. read 1 I am a teacher 2 in high school तर 9:27 बघा हे a.m. दोन्ही read वर्ड इथे आहेत क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये. 3 4 5 6 8 9 10 11 man cancel button तर आता attached message text box editing fun 1 2 3 4 append 5 6 clipboard 7 favorites फेवरेट्स मी नंतर दाखवेन तुम्हाला. याच्यावरती सुद्धा मी स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहेच. 8 granular editing mode ग्रॅन्युअल एडिटिंग मोड हा ऑप्शनही नंतरच बघणार आहोत आपण. हा ऑप्शन एडिटिंगसाठी उपयोगी आहे एवढं लक्षात घ्या सध्या तुम्ही. 9 list copying हां लिस्ट कॉपिंग हा ऑप्शन बघूया आपण. आता हे शेवटचं फीचर राहिलेलं आहे या मेनूमध्ये, फंक्शन मेनूमध्ये. 10 input cancel तर लिस्ट कॉपिंगसाठी आपण होम स्क्रीनवरती जाऊया. back button तर इथे लिस्ट, एक मिनिट. function 1 2 3 4 5 6 8 grand 9 list copying हां लिस्ट कॉपिंगवरती क्लिक करायचं. थोडक्यात स्क्रीनवरती जेवढे ऑप्शन असतील तर तेवढे ते कॉपी होतात लिस्टच्या स्वरूपामध्ये. message List copying started. New completed notification from system Four UI items copy to copied. clipboard. 4 आयटम्स कॉपी. list save can't copy cancel but voice note recorder हां तर आता बघूया आपण क्लिपबोर्डमध्ये कॉपी झालेले आहेत का ते लिस्ट कॉपिंगमध्ये. function 1 2 3 4 append 5 paste 6 clipboard voice note clipboard history क्लिपबोर्ड हिस्ट्रीमध्ये बघू. clipboard enter keyword 1 message attach camera button 2 I am a teacher 1 message attach camera button तर बघा हे tap 3 to send a photo or video double tap and 2 I am 1 message attach camera button double tap 2 1 message attach camera button double tap to send a photo 2 I am a teacher 3 in high तर school बघा 9:20 तर असे 3 ऑप्शन इथे लिस्ट झालेले होते. मेसेज अटॅच कॅमेरा. तर 3 वर्ड इथे लिस्ट कॉपी झालेले आहेत. म्हणजे लिस्ट थोडक्यात लिस्ट कॉपिंगचं हेच फीचर आहे की आपल्याला जर लिस्ट कॉपी करायची असेल तर याचा उपयोग होऊ शकतो आपल्याला. तर मित्रांनो ही आपल्याला आता या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की समजेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ म्हणजे आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना आणि आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता, व्हिडिओमध्ये सुद्धा कॉमेंट करू शकता. तर भेटूया पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत नमस्कार. 4 app 8 9 10 11 12 man can favorite cans back button